क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे आणि आजच्या टॉपिकवर सुरुवात करूया बोलायला. पहिली टेस्ट चालू झाली इंडिया साऊथ आफ्रिकाची. त्याचा आजचा दुसरा दिवस होता. त्याच्याशिवाय IPLचा आता ऑप्शन होणार आहेत. रिटेन केले प्लेयर, कोणी ट्रेड केले, त्याच्याबद्दल चर्चा करूया. त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या मॅचेस होणार आहेत इंटरनॅशनल किंवा टीमच्या, त्याच्याबद्दल बोलूया. तर सुरुवात इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. फर्स्ट टेस्ट सेकंड डे. इंडियाने काल 37-1 लॉसवरून आज स्टार्ट केलं. राहुल जास्त काही करू शकला नाही, तसं कोणच जास्त काही करू शकले नाही. 50+ पण कोणाचा स्कोर नव्हता. राहुल 39-119 बॉल खूप वेळ पिचवर घालवला, जास्त काही रन झाले नाहीत. सुंदरला का पाठवलं म्हणून काय माहिती. त्यांना बनवायचा प्रयत्न करतात आहे काय. त्या जागेवर खेळू शकेल तो, कॅपेबल आहे तेवढा, कारण तो डोमेस्टिकमध्ये खेळती 3-4 नंबरवर खेळतो. आहे तशी बॅटिंग चांगली त्याची. 29 केले 82 बॉल. गिल रिटायर हर्ट. गिलला बहुतेक बॉल मानेला काय कुठेतरी लागला बाउन्सर, त्याच्यानंतर तो खेळायलाच आला नाही. थोडं सिरियसला आहे त्याला इंजुरी. तो 4 रन करून रिटायर हर्ट झाला. पंत 27 रन, 27 रन 24 बॉल. मी बघितलं त्याची बॅटिंग काय ते. ज्याने 2 6 मारल्या, टपाटप रिव्हर्स स्वीप करून 1 4 मारला. वाटत होता की हा इतरांपेक्षा काहीतरी वेगळाच करणार आहे, कारण जेव्हा स्ट्रगल करत असतात बाकीचे बॅट्समन, रिषभ पंत येतो 50-60 धडाधड मारून, कारण डिफेन्स करून तो सर्वाईव्ह नाही करू शकत. त्याच्यापेक्षा तो अटॅकिंग मोडमध्ये जातो. पण सुरुवात तर केली होती, पण बॅड लक, आऊट झाला. तर जडेजा पण चांगली स्टार्ट मिळाली. 27 गेले 45 बॉल्स. त्याच्यानंतर जुरेल पण चांगलं स्टार्ट होती. 14 बॉल 14 रन्स. अक्षर पटेल 16 रन्स 45 बॉल्स. त्यानंतर कुलदीप, सिराज, बुमराह 1-1 करून आऊट झाले. तर पहिल्या 4-5 बॅट्समनला चांगली स्टार्ट मिळालेली, पण कन्वर्ट करू शकले नाही, कारण पिच तसं इझी नसावं. आणि सरप्रायझिंगली साऊथ आफ्रिकेकडून केशव महाराज नाही तर हार्मरने 4 विकेट घेतले आणि मार्को यान्सेन त्यांनी 3 विकेट घेतले. महाराजला 1च विकेट मिळाला. महाराजकडून होती अपेक्षा सर्वांना, त्यांच्या टीमला पण असेल आणि मला पण वाटलेलं केशव महाराज विकेट घेईल जास्त, पण हार्मरने घेतले. बघू इंडियाच्या सेकंड इनिंगमध्ये केशव महाराज काय करतो ते. आणि ते इंडिया ऑल आऊट झाल्यावर असं वाटलं की 30चीच लीड मिळाली, कसं काय होणार, मॅच क्लोज होईल वगैरे, किंवा साऊथ आफ्रिका जास्त चांगलं बॅटिंग करून आपल्यावर लीड म्हणजे बऱ्यापैकी चढवेल. पण तसं काही झालं नाही, कारण पिच चांगलं जाता टर्निंग झालेलं आहे. आणि जडेजा पुन्हा एकदा 4 विकेट घेतले त्यांनी. पहिल्या 5मध्ये 4 विकेट त्याचेच होते. नंतर मग परत ह्यांनी घेतला, अक्षर पटेलनी वगैरे घेतले, कुलदीपनी घेतले. तर ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंग 93 रन्स 7 विकेट. कॅप्टन बुमरा काय सॉलिड खेळते. त्या डिफेन्स एकदा पण तो असा म्हणजे खूप असा बीट नाही झाला, किंवा असा कुछ म्हणजे त्याच्यावर विरुद्ध काय अपील वगैरे. एवढा मस्त डिफेंड करतो आहे तो, छान खेळतो आहे तो, पण त्याला साथ नाही मिळत आहे समोरून. बॉश खेळतो आहे त्याच्याबरोबर 1 रन करून. बघू उद्या कुठपर्यंत ते इनिंग्स लांब करतात आहे आणि इंडियाला अजून वाट बघायला लावतात आहे जिंकण्यासाठी. तर रिकल्टन सेकंड इनिंग 11 रन्स 23 बॉल्स. मार्क्रम 4 रन्स 23 बॉल्स. मुल्डर 11-30 बॉल्स. बहुमा 29-78 बॉल्स नॉट आऊट आहे. जॉर्जी 2 रन्स. स्टप्स 5 रन्स. स्टप्स तर पूर्ण फ्लॉपच दिसतो आहे. वेरेनी विकेट कीपर 9 रन्स 16 बॉल. जॅन्सन 13-16 बॉल आणि बॉश खेळतो आहे. अक्षर पटेलनी 1 विकेट घेतला आहे. कुलदीपनी 2 विकेट आणि बुमराच येत आहे. जडेजानी 4 विकेट घेतले आहेत. तर हा आहे मॅचचा लेखाजोखा आत्तापर्यंतचा. इंडियाची पकड मजबूत झाली आहे मॅचवर. फक्त
63 रन्सची लीड मिळाली आहे. जर उद्या इंडिया लवकर त्यांना ऑल आऊट करते, उरलेले 3 विकेट एक 30-40 रनात घेते, तर इंडियाला 120च्या पर्यंतचं टार्गेट मिळू शकेल आणि तेवढा इझिली आपण चेस करू अशी आशा आहे. पण कसे आऊट झाले साऊथ आफ्रिकेचे बॅट्समन. मार्क्रम कसा शॉट तसा स्वीप मारायला गेला, पण त्याच्यात टॉप एज लागली आणि तिकडे सिली पॉईंटवर जोरेल होतं, त्यांनी इझी कॅच घेतली. बाकी रिकल्टन LBWला ह्याची मिडलची कॅच यांनी मस्त घेतली. रिषभ पंतनी जोरात त्यांनी कट केलेला कॅच आणि स्टब्सचा काय बोल्ड केला यार, सुपर बोल्ड केला स्टबला. मिडल ऑफवर जस्ट थोडासा ब्रेक झाला बॉल आणि ऑफ स्टंपच उडाला त्याचा. व्हेरी नेविकेटी कीपर. तो पण अटॅक करायला गेला, पहिले जोरात मारली, कट लागून बाउंड्री गेली थर्ड मॅनला. नंतर अजून एक चांगला शॉट मारला, तिथे 2 रन मिळाले. परत तो स्वीप मारायला गेला जोराचा, पण अक्षर पटेलचा बॉलच खाली राहिला आणि बोल्ड झाला. जॅन्सननी पण तसाच प्रयत्न केला, त्याने एक 6 वगैरे पण मारला आणि तसाच मारण्याच्या नादात तो कुलदीपला आऊट झाला. त्याची पण कॅच स्लिपमध्ये KL राहुलनी छान घेतली. याच्या व्यतिरिक्त उद्या आहे संडे आणि पुन्हा एकदा इंडिया वर्सेस पाकिस्तान A टीम द रायझिंग स्टारची मॅच आहे. बघू काय करतात आहे. या का आपला हा वैभव सूर्यवंशी वगैरे, प्रियांश आर्या, धीर वगैरे, चितेश शर्मा अँड कंपनी काय करते उद्या बघूया, इंटरेस्टिंग असेल. त्याच्याशिवाय इंटरनॅशनल मॅच आहे 3rd ODI पाकिस्तान वर्सेस श्रीलंका आणि इंडिया A वर्सेस साऊथ आफ्रिका A 2nd ODI. तिलक वर्माची टीम कॅप्टन आहे. तर या काही मॅचेस आहेत, बघू. उद्या आपण संडे आहे तर मजा येईल, टाईमपास होईल. पहिले तर इंडियाच्या टेस्ट मॅचचा काय रिझल्ट लागतो ते, नंतर इंडिया वर्सेस पाकिस्तान, आणखीन इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका या मॅच आपण जरा बघू आणि त्याच्यावर रिव्ह्यू देऊया. तर मित्रांनो, आणि आता IPLचं ऑप्शन वगैरे चालू होणार आहे 16 डिसेंबरला. तर त्याच्या दरम्यान प्लेयर रिटेन कोणते केले जाणार, कोणते ट्रेड केले जाणार, त्याच्याबद्दल थोडी जी माझ्याकडे माहिती आहे ती मी शेअर करतो. रवींद्र जडेजा CSK बरोबर कितीतरी वर्ष आज तो आहे, मला वाटतं 10-12 वर्ष तरी CSK बरोबर आहे. सुरुवातीला तो पहिल्या सीझन काय 2 सीझन त्यांनी राजस्थान रॉयल्सकडून, जो राजस्थान रॉयल्स फर्स्ट एडिशन जे जिंकलं होतं त्या टीममध्ये रवींद्र जडेजा होता. तो मला वाटतं 18-19 वर्षाचा होता त्यावेळेला. तर आता त्याला ट्रेडमार्फत एक्सचेंज करतात आहे RR राजस्थान रॉयल्समध्ये तो जातो आहे आणि राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन CSKमध्ये येतो आहे. पण इकडे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, रवींद्र जडेजाची टीम म्हणजे व्हॅल्यू आहे 18 लाख आणि तो जातो आहे आता याच्यामध्ये RRमध्ये 14 लाखामध्ये. तर काय एवढं हे असं म्हणजे कमी 4 करोड कमी करून, स्वतःची व्हॅल्यू कमी करून, म्हणजे व्हॅल्यू तशी नाही पैशाच्या रूपातली करून जडेजा RRमध्ये जातो आहे. आय डोंट नो, बघू काय अजून त्याच्यावर अपडेट मिळते, पण ही अपडेट आहे. त्याच्याशिवाय शामीला पण SRHने हे केलं आहे, तो LSGकडून खेळताना दिसेल, लखनौ सुपर जायंट्स. शार्दुल ठाकूर हे MIवाले एवढे हुशार आहेत ना, त्यांना बरोबर कधी कुठला प्लेअर घ्यायचा ना ते चांगलं कळतं आणि कमी ह्याच्यात किंवा खूप हुशार आहेत. शार्दुल ठाकूर पुन्हा MIमध्ये येते, LSGनी त्याला रिलीज केलं आहे. शर्फेन सदरफर्ड हा सुद्धा गुजरातकडून MIकडे येतो आहे. तर हा MIला चांगलं हे आहे सदरफोर्ड आणि शार्दूल, फायदा होईल. आणि मयांक मार्कंडे हा देखील MIमध्ये पुन्हा येतो आहे, म्हणजे त्याला ट्रेडमार्फत करून घेणार आहे ते लोक, किंवा ऑप्शनमध्ये नाही ट्रेडच करतात आहे बहुतेक MIवाले.
तर तो सुद्धा KKRमधून MIमध्ये येतो आहे. नितीश राणा RR सोडून दिल्लीमध्ये चालला आहे. आणि सचिन तेंडुलकर यांचे सुपुत्र अर्जुन तेंडुलकर यांनासुद्धा MIने रिलीज केले, तर तो सुद्धा LSGमध्ये चालला आहे. आणि ह्याचा चेन्नईचा पथिराणा यालासुद्धा CSKने रिलीज केलं आहे. आता त्याला कोण घेतं काय ते आपण 16 तारखेला आपल्याला कळेल. तर सध्या ही आहे IPLची थोडीफार अपडेट जी मला माहिती होती ती. असं आहे. तर IPL थोडं इंटरेस्टिंग होईल आता यावेळेला. बघू अजून कोण प्लेयर कुठे कुठे जातात आहे. याचं मिलरचं पण बोललं जातं आहे. मिलर राहतो आहे की जातो आहे डाऊट आहे. परत बिश्नोईलासुद्धा या लोकांनी रिलीज केलं आहे. तर खूप अशा घडामोडी आहेत IPLच्या. प्लेयर लोकांना कोणाला रिलीज केलं आहे, कोणाला रिटेन केलं आहे, कोणाला ट्रेड मार्फत एक्सचेंज करतात आहे. ते छान IPL होणार आहे ह्यावेळेचं, पण मजा येईल. तर ही अपडेट होती मित्रांनो आज. तर असंच बरंच काही घेऊन आपण उद्या परत भेटू. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.